2. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु भगवान बुद्धांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणिमात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठवलेला असतो. हा संदेशाच्या प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे. धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानत असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे. भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडन करीत असे. अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीस मनुष्य जन्म घेतो त्याच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा ह्यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्ट अनिष्ट वळण ह्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे. मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा आहे. आपले हे मत मोग्गलान ह्या ब्राह्मणाला खालील सूक्तात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा भगवान श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रासादात उतरले होते. नंतर मोग्गलान हा गणक हिशोब ठेवणारा ब्राह्मण तथागतांजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोग्गलान तथागताला म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौके 4 असे 100पर्यंत पाढे शिकवितो. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेचे प्रगतिशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय? होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो. नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याचप्रमाणे
तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात, बंधू शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा. सदाचार संपन्न हो. क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे परिपालन कर. हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात, ए श्रमणा ये. डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने बारला जाऊन नकोस. संयमरहित चक्षुरिंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुर्वृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चतुरिंद्रियांविषयी सावधान राहा. चतुरिंद्रिय संयमित ठेव. इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिव्हेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. श्रमणा, हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस, तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्नभक्षण करावे. भोजनसमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा म्हणजे फिलिंग्स निग्रह करीत आहे. नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात, श्रमणा ए. जागृततेचा म्हणजे सती अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा एरझारा करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धी पुरस्सर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्तमलापासून परिशुद्ध कर. हे ब्राह्मणा, तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात, तो असा, श्रमणा ए. जागरूकता आणि स्मृती म्हणजे सम्यक जाणीव यांना युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना, निद्रित असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. नंतर हे ब्राह्मणा, त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात, श्रमणा ये. एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वत गुहा असो
पर्वत गुंफा असो, स्मशान स्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंड्यांच्या राशीजवळची जागा असो, असे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्न भक्षण केल्यावर आसन मांडी ठोकून शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या ध्यानांचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रवण शिष्य आहेत त्यांनी मनोनिग्रह अद्याप साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अर्हत पद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृतकृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे, मोक्ष मिळवला आहे, ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागतांचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय? किंवा काहींना ते मिळविताना अपयश येते काय? ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे, पण ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? ब्राह्मणा, या प्रश्नाचे उत्तर तुला मी देतो, परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय? होय, मला तो पूर्ण माहीत आहे. बरे, मग ह्या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो व नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्गनिर्देशासंबंधी तुला विनंती करतो. तू त्याला त्याच सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो. ब्राह्मण बोलू लागला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखवणे हे माझे काम आहे. ब्राह्मणा, मग मी काय करतो हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवतो. या सूक्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही, तो फक्त मार्ग दाखवतो. आणि मोक्ष म्हणजे काय? महम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवनाला वाचवणे. भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह. अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार? भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे. मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैव असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे, कारण ती
जिव्होवाची म्हणजे ईश्वराचीच शिकवण आहे. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे. कृष्ण तर म्हणत असे, मी स्वतःच देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे. भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही. तर तो म्हणत असे की आपण इतर माणसासारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे. आपला संदेश प्रमादातीत आहे असे त्याने कधीच म्हटले नाही. तो म्हणतो, माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव. तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. भाग दुसरा, भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी. इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले? भगवान बुद्धाची शिकवण कोणती? त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्या 2 अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा त्याच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे. काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाचे आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहींच्या मते ती एक वृक्ष दर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ गूढवाद आहे. काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे. काहींच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकवणारे ते शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मते एकांगी विचारांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बौद्ध धम्माचे सार समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक. दुसरी मते, प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिले आहे त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौद्ध धम्म हा मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे उपासक नसतात. धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे ते मानवशास्त्र त्याचेही ते अभ्यासक नसतात. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हता काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी 2 मुद्द्यांचा हवाला देतात. ते म्हणतात, भगवान बुद्धाने अहिंसा शिकविली, भगवान बुद्धाने शांती शिकविली. त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला आहे काय? भगवान बुद्धाने न्याय शिकविला आहे. भगवान बुद्धाने प्रेम म्हणजे मैत्री शिकवली आहे. भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले आहे. भगवान बुद्धाने समता शिकवली आहे. भगवान बुद्धाने बंधुता शिकवली आहे. शिकवली काय? भगवान बुद्ध कार्ल मार्क्स उत्तर देऊ शकतो काय? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय क्वचितच
उपस्थित केले जातात. भगवान बुद्धांनी न्याय शिकवला काय? भगवान बुद्धांनी प्रेम शिकवले काय? मैत्री शिकवली काय? भगवान बुद्धांनी स्वातंत्र्य शिकवले काय? भगवान बुद्धांनी समता शिकवली काय? भगवान बुद्धांनी बंधुता शिकवले काय? या सगळ्यावर माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला. त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तीनही वर्गांची ओळख करून घेतली पाहिजे. भाग तिसरा. धम्म म्हणजे काय? जीवनसूचिता राखणे म्हणजे धम्म. जीवनसूचितेचे 3 प्रकार आहेत. देहशुचिता म्हणजे काय? माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देहशुचिता म्हणतात. वाक्शुचिता म्हणजे काय? वाक्शुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे. आणि मनःशुचिता म्हणजे काय? मनःशुचितेत भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे, आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याप्रमाणे आता उत्पन्न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष म्हणजे व्यापाद उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रा, स्त्यान्मुद्द, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याचप्रमाणे या सर्व मानसिक दुःस्थितींचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहित चित्तस्थिती कशी साधावयाची असते याचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक शुचिता होय. जो काया वाचा मनशुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. शुचितेचे 3 प्रकार आहेत. कायेची, वाचेची आणि मनाची शुचिता. कायेची शुचिता म्हणजे काय? काया शुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काम, मिथ्याचार यापासून परावृत्त होतो. याला कायाशुचिता म्हणतात. वाक्शुचिता म्हणजे काय? वाक्शुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यापासून दूर राहतो. त्याला वाक्शुचिता म्हणतात. मनःशुचिता म्हणजे काय? मनःशुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो. याला मनःशुचिता म्हणतात. शुचितेचे हे 3 प्रकार आहेत. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत. या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीवहिंसा, चोरी, काममिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढविणाऱ्या मद्याचे सेवन ह्या 5 दुर्बलता
साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील या 5 बाधा दूर केल्यावर 4 प्रकारच्या सावधानतेचा म्हणजे स्मृती उपस्थानांचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पहिल्या सावधानतेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून कायानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. वेदनांना म्हणजे फिलिंग्सला त्या केवळ वेदना आहेत असे मानून वेदनानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून चित्तानुपश्यना करीत जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार म्हणजे धर्म ते केवळ चित्त धर्म आहेत असे मानून धर्मानुपश्यना करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवतो. जेव्हा साधनेतील 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा 4 सावधानतांचा स्मृती उपस्थानाचा उदय होतो. घात म्हणजे अपयश 3 प्रकारचे आहेत. शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? जीवहत्या, चोरी, कामभोगासंबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात. चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात? लोभ आणि दुष्टपणा हे चित्तघात होय. दृष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात? दृष्टीघातामुळे माणूस असा विकृत दृष्टिकोन स्वीकारतो की दान, त्याग, परित्याग यामध्ये काहीच गुण नाही, सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही की त्याचा परिणामही घडत नाही, इहलोक नाही की परलोक नाही, आई नाही की बाप नाही, प्राणी सोत्पन्नही नाही. या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे, पूर्णता मिळवली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी हे भिक्षू दृष्टीघात झाला आहे असे समजावे. भिक्खूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते असे हे 3 घात आहेत. भिक्खूंनो, लाभ 3 प्रकारचे असतात. ते म्हणजे शीललाभ, चित्तलाभ आणि दृष्टीलाभ. शीललाभ म्हणजे काय? हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटुभाषण, व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय. चित्तलाभ म्हणजे काय? लोभ आणि दुष्टपणा यापासून दूर राहणे म्हणजे चित्तलाभ होय. दृष्टीलाभ म्हणजे काय? दान, त्याग, परित्याग यामध्ये काही पुण्य आहे, सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात, इहलोक आणि परलोक आहे, आईबाप आणि सोत्पन्न प्राणी आहेत, ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत अशी दृढ समजूत म्हणजे दृष्टीलाभ. भिक्खूंनो, या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात. या 3 लाभांमुळे प्राण्याला शरीरनाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते. भिक्खूंनो, असे हे 3 लाभ आहेत.
जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय. 3 प्रकारच्या पूर्णता असतात: कायिक, वाचिक आणि मानसिक. मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते? आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तणे ह्यासच मानसिक पूर्णता म्हणतात. आणखीही पारमिता आहेत आणि भगवान बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या. सुभूती बोधिसत्वांची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते? तथागत बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूंचे दान करतो आणि त्या सर्व प्राणी मात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. ह्या अवस्थेला दानपारमिता म्हणतात. सुभूती बोधिसत्वांची शील पारमिता कशी असते? तथागत या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. सुभूती बोधिसत्वाची शांती पारमिता कशी आहे? तथागत या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. सुभूती बोधिसत्वांची वीर्य पारमिता कशी आहे? तथागत या पारमितेत तो 5ही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो. सुभूती बोधिसत्वांची समाधी ही पारमिता कशी आहे? तथागत या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो, तथापि तो तत्संबंधित रूपलोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो. सुभूती बोधिसत्वांची प्रज्ञापारमिता कशी असते? तथागत या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात म्हणजे भौतिक अथवा अधिभौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो. अशा पारमिता अंगी बाणवणे यालाच धम्म म्हणतात. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरूपाचा. दुसरा यौगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाईल. भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भुका असतात त्यांचे शमन करणे ह्या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे.
कारण इंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार परान्मुख व्हावे लागे. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही, आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, अस्थायी स्वरूपाचे होते. भगवान बुद्धांची निब्बाणविषयक कल्पना त्याच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार, जिवंतपणी ह्या संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार, आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे. गयेत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे. तो म्हणाला, भिक्खू, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत. भिक्खूंनो, चक्षुरिंद्रिय हे पेटलेले आहे, रूप पेटलेले आहे, चक्षु संस्कार हे पेटलेले आहेत, डोळ्यांनी होणारी जाणीव चक्षु संस्कार ही पेटलेली आहे. चक्षु संस्कारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक आणि दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत? त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य, त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत. भिक्खूंनो, श्रोत्रेंद्रिय जळत आहे, शब्द जळत आहे, घ्राणेंद्रिय जळत आहे, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखवेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्मजरा मृत्यू, दुःख, दौर्मनस्य याप्रमाणे उपायास यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्खूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा म्हणजे विरक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे. आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे
माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिमान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. रागद्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य त्या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमून लागतो.